आज आपण लक्ष्मीपूजनाचा काय प्रकार आहे नेमका? माझं नाव भरत बाबुराव हेडे. आज लक्ष्मीपूजन करणं म्हणजे माझं तुळजापूर या ठिकाणी न्यूट्रिशन सेंटर आहे. सकाळी 7 ते 9 माझं न्यूट्रिशन सेंटर चालतो. त्यात जय हरी वाघुलकर हा न्यूट्रिशन सेंटरमध्ये शेक आपले घेण्यासाठी येत होते माझ्याकडं. त्यात त्यांनी कधी कधी उशिरा यायचे, पण माझ्या असं मनात आलं नाही की असं प्रकारे घडतील म्हणून. त्याच्यानंतर मला संशय येत गेला. कॉल करायची, माझी मेसेज कॉल डिलीट करायची, व्हॉट्सअप कॉल करायची, कॉल डिलीट करायची. त्याच्यात मला संशय गेला. संशयित असताना मग मी 11 ऑक्टोबर 2025 रोजी अचानक मी घरी आलो. त्यादिवशी दोघंही घरी होते. त्यावेळेस त्यांच्या अंगावर वर्दी असल्यामुळं मी त्यांना काही करू शकलो नाही. नंतर त्या लोक बोलून घेऊन किंवा मारण प्रकार हा मी असं काहीतरी केला असतो, पण मी वर्दीचा मान राखला. आणि त्यावेळेस मी समज पण दिली की यापुढे असं काही करू नका, माझ्या पण 2 मुली आहेत हे मी त्याला समजून दिलं. तर त्यांनी पुन्हा 1-2 दिवस थांबले पुन्हा आणि आहे ते प्रकार चालू केले. त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारच्या सत्रामध्ये माझ्या मिसेस, माझ्या मुली दोघींनाही तिघींना पण त्याच्या कारमध्ये घालून घेऊन गेले. मी त्यावेळेस लातूरला गेलो. त्याच्यानंतर मग मी 6 वाजता घरी आलो. 6 वाजता घरी आल्यानंतर चावी नव्हती, दार बंद होतं. मग मी फोन केला इकडं तिकडं शेजाऱ्याला इथे. ते म्हणले काय कल्पना नाही म्हणले. त्याच्यानंतर मग मी ह्यांना फोन केला. तर मग माझ्या मुलीला फोन केला की चावी दारात आहे आणि पप्पा घ्या म्हणले. तुम्ही कुठात म्हणताना कट केली फोन. मग त्यावेळेस मी एनिगोला गेलो. तर त्यावेळेस माझी मिसेस राणी हेडे, 2 मुली, जय हरी वाघुलकर हा प्रत्येक त्यांच्या घरी होता. त्यावेळेस त्यांची माझी बाताबात झाली आणि परत सासऱ्याच्या मंडळीचं त्यांची पण बाताबात झाली माझी. त्यावेळेस मी निघून आलो. त्याच्यानंतर पुन्हा मग मी एक 8 दिवसांनी परत कॉल केला की जे झालेलं 2 मुली आहेत त्या भविष्याला विचार करून ये म्हणलो. मला फर्स्ट यायचंच नाही म्हणले. यायचं नाही म्हणतात परत माझ्या न्यूट्रिशन सेंटरला दिनेश देशमुख आहेत, मी त्यांना 4 वेळेस पाठवून दिलतो की जाऊन घेऊन या म्हणून. तरी पण तिने यायचा नकार दिले. त्याच्यानंतर मग मला मानसिकता सहन होण्यात गेली. ह्यांचं वरचेवर फोन चालू लावला. माझ्या परस्पर माझ्या समोरून भेटलेले अवश्य या ठिकाणी माझ्या समोर आली होती ह्याने. मग ह्यांचा पगार वाढल्यामुळे मला नाईलाजानं केस टाकावं लागली. मग मी तुळजापूर पोलीस स्टेशन ठिकाणी SP साहेब, कलेक्टर साहेब यांच्याकडे चौकडे मी डिव्हिजन दिलेलं आहे. आणि आजच्या उपोषणामध्ये जर कारवाई जर नाही झाली तर मग मी पुढचं उपोषण आमरण उपोषण मी करणार आहे. कुठल्या काय म्हणलं ते कुठं सर्व्हिसला आहेत आणि त्यांच्यावर कळवलं का? हां, त्यांचे PI मांजरे साहेब आहेत. त्यांना पण मी संपर्क साधलोय. कोण आहेत ते माणूस? कोण आहेत? हा जय हरी वाघुलकर तुळजापूर स्टेशनला पोलीस आहेत. मंगरुळ भेटला ते असतात. आणि परत मांजरे साहेबाला पण मी ह्या निरोप दिलो मी त्यांना. तर मांजरे साहेब मला म्हणले की तुम्ही प्रत्येक पाहिलात का? मी पाहिलं म्हणताना असं नाही चालत म्हणले, असं पुरावे लागतात म्हणले. एवढं बोलून मी पुन्हा मांजरे साहेबांच्या संपर्क माझा मी काही नाही केलो. आणि याच्यामध्ये राऊत पोलीस आहेत, त्यांना हा सगळा प्रकार माहीत आहे. त्यांची साक्ष घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. का तर राऊत साहेबांनी मला हे प्रकरण मिटण्यासाठी बोलले होते. राऊत साहेबाला मी म्हणलं की प्रकरण मिटवलं तर ते वाढतात तुम्ही म्हणलं, तिकडे बोलत ते इकडे बोलत असं नाही म्हणलं. राऊत साहेबांनी मला म्हणले की जय वाघुलकर असा माणूस नाही म्हणले. त्याने असं नाही बी म्हणतो आणि असं केलाही म्हणतो, दोन्ही बाजून बोलते. त्यांची कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे 30 तासची आहे. राऊत साहेबांनी मला पूर्ण माहिती त्यांनी पण दिली. तुमच्या 2 मुली कुठं आहेत, त्यांना हा प्रकार माहिती आहे का किंवा त्यांच्याशी आपलं गुण झाले का? त्यांचे काय येतात? माझ्या 2 मुली एनिगुर सासवडी ठिकाणी आहेत आणि मुलींना काही माहीत नाही.